आम्ही आता निघलो होतो जळगावला जायला, पण आम्हाला रिक्षाच भेटेना. अहो सुरत स्टेशन पर्यंत जायला हो. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. कशी बशी रिक्षा भेटली, त्यांना दिले पैसे, पण आम्हाला सुरत वरून आम्हाला उधना स्टेशन वरून जायचं होतं जळगावला. या ट्रेन वाल्यांना काय प्रॉब्लेम होता काय माहिती, इथून कमून नाही दिली. जाऊ द्या, उधना तर उधना, चलो. नको थांबा, चहा पिऊ. चहा ना ट्रॅव्हलिंग मध्ये मस्त राहतो. रत्नाजी भाऊ म्हणतो या पोराला घेऊन जा बरं, कोणतरी लय ताण देतोय. म्हणलं मला पण लय आवडतं ताण द्यायला. जाऊ द्या, मी कोणाला लागत असेल तर मला पहिलं फॉलो करा, मग घेऊन जा. आम्ही आता उधना स्टेशन आलतो, पण तुम्हाला एक दाखवतो. बाप रे बाप, एवढी गर्दी होती तिथे, नुसते माणसं मुंग्यांसारखे दिसत होते. एवढे माणसं कुठे चालले असतील बरं? सगळेच तर नाही चालले ना खानदेशला. खानदेशवाले ऐका, लय पब्लिक येऊ राहिली, व्यवस्था करून ठेवा आता. रत्नदीप भाऊ म्हणते भाऊ मी खानदेशचाच भाऊ, आमच्या तिकडच्या माणसांचं म्हणलंय मोठे. हो ना, ट्रेन मधला सफर मस्त राहतो म्हणे, पण इथं थंडीत गरम व्हायला लागले भाऊ. आम्ही तर आता ट्रेन मध्येच भेळ खात होतो. हे जीवन लय अवघड दिसते भाऊ. निम्मी भेळ तर उडूनच चालली होती. देवारे, फुकटचं प्रोफेशनल राहिलं ना, हे असं होतं. मग जाऊ दे ते, तसं मी भारी दिसतो ना, पण एवढा लुकड्या वाऱ्यान जायचं उडून. ओ थांबा ना, आलं ना स्टेशन. चला आता आपण भुसावळ स्टेशनवर पोहोचले. काय रे बोलतो, आवाजाला काय झालं? गारटला काय तू ट्रेन मध्ये? कोणतरी रात्री फॅन चालू ठेवला तर बोले 11 वाजला. जाऊ दे आता भुसावळ स्टेशनला पोहोचले, घरी जाऊन डायरेक्ट झोपून घेणार. तुम्ही व्हिडिओ लाईक करून घ्या तेवढा.